अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मग आज आपला विषय आहे पौर्णिमेच्या रात्री. हा एकमेव उपाय आपल्याला करायचा आहे धन प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये धन आकर्षित होण्यासाठी, स्थिर लक्ष्मी राहण्यासाठी. आपल्याला जी आज मी काही उपाय सेवा सांगणार आहे ते आवर्जून करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला मेहनत पण तशीच करायची आहे, आपले कर्म पण चांगले ठेवायचे आहेत आणि आपल्याला मोठ्यांचं आदर करायचा आहे, आई वडिलांचा सन्मान करायचा आहे, गुरुचं सन्मान करायचा आहे. जीवनामध्ये ह्या आदर्श जर आपण ठेवले तर आपल्याला कधीही कशाचीही कमी पडणार नाही आणि आपण कोणतेही कार्य करू, कोणतेही काम करू, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण यशस्वीपणे पूर्ण होत असतं आणि आपल्या सगळ्या काही कार्य पूर्ण होत असतात. म्हणून कधीही आपल्या मोठ्यांचं, आई-वडिलांचं आणि गुरूंचं आदर आवर्जून करावे. कधीही त्यांच्या सन्मानाला, त्यांच्या आदराला त्यांचं ठेस पोहोचू नये, त्यांचे मन दुखू नये. आणि ही जरी आपण आपल्या जीवनामध्ये पाळले तर खूप काही आपल्या जीवनामध्ये कधीही काही कमी पडत नाही. म्हणून उपाय सेवा हे तर आपण करायचेच आहेत, पण आपले कर्म सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात. पौर्णिमेला, अमावस्येला काही विशेष उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धन आकर्षण होते आणि धन प्राप्ती होते आणि धनाची आपल्याला काही कमतरता असेल तर धन आकर्षित आपल्याकडे होतात. काही विशेष पौर्णिमेच्या दिवशी रात्री आपल्याला हे आज मी उपाय सांगणार आहे ते आपल्याला करायचे आहेत. पौर्णिमेच्या रात्री आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये श्रीयंत्र किंवा कवड्या किंवा आपल्याकडे शंख, ह्या तिघांपैकी एक असतोच. तिघांपैकी एक असेल तर एकच वस्तू आपल्याला घ्यायची आहे. ज्यावेळेस चंद्र उदय होतं ते चंद्राच्या उजेडामध्ये एक भांडं घ्यायचं आहे. एक पितळाचं भांडं असेल किंवा मोठं असं टप असेल किंवा पितळाचं पातेलं असेल. नसेल तर मग तुम्ही दुसऱ्या धातूचं घेऊ शकता. त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबाची पाकळ्या, फुलं, हळदी-कुंकू आणि सुगंधी अत्तर आणि थोडंसं त्याच्यामध्ये कापूर टाकायचं आहे आणि ते स्वच्छ पाणी असं पातेलं पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि त्या पातेल्यामध्ये आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र पूर्ण असं पूर्ण श्रीयंत्र त्या पाण्याच्या आतमध्ये जावं असं. शंख किंवा शंख असेल तर शंख आपल्याला त्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे आणि ही आपल्याला चंद्राच्या उजेडामध्ये ही सेवा करायची आहे. धनप्राप्तीची सेवा आहे. तर आपण चंद्राच्या उजेडामध्ये करू शकत नाही. आपण खूप मोठमोठ्या अपार्टमेंटमध्ये राहतो, चंद्र आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला शक्य नाही. तर आपण आपल्या देवघरासमोर केलं तरी चालेल. मग आपल्याला आपल्या देवघरासमोर करायचं आहे. आधी आपल्याला काय करायचं आहे, एक तांब्यामध्ये पाणी घेऊन चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. हळदी-कुंकू टाकून चंद्राला तुम्ही खिराचं नैवेद्य दाखवू शकता. धूप-दीप ओवाळून आपल्याला ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची आहे. चंद्राची पूजा झाल्यानंतर तुम्ही चंद्रामध्ये जर करू शकत असाल तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही मोठ्या शहरामध्ये अपार्टमेंटमध्ये असाल तर तुम्ही देवघरासमोर करायचं आहे. ही सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला घरासमोर बसायचं आहे आणि त्या टपाच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या टपाच्या समोर एक आसन घेऊन आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला श्रीसुक्त आणि लक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणायचं आहे. श्रीसुक्त म्हणा किंवा लक्ष्मी अष्टकम म्हणा, दोन्ही म्हटलं तरी अतिउत्तम. जर दोन्ही म्हणायला तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही लक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्त म्हणू शकता. आता हे जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे वैभव लक्ष्मी पुस्तक जर असेल, त्या वैभव लक्ष्मीच्या पुस्तकाच्या पाठीमागं तुम्हाला लक्ष्मी अष्टकम भेटून जाईल. गुरुवारच्या पूजेमध्ये बी सुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तर हे सगळ्या अशा पुस्तकामध्ये असतात किंवा तुमच्याकडे नित्य ग्रंथ, स्तोत्र मंत्राचे काही ग्रंथ असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष्मी अष्टक भेटून जाते. तिथं भेटत नसेल तर तुम्ही गुगलवरती पण सर्च करू शकता, सहज तुम्हाला भेटून जाईल. आपल्याला 16 पाठ करायचा आहे. 16 पाठ तर ते पण शक्य नसेल तर आपल्याला
लक्ष्मी मातेचा मंत्र: सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. यथाशक्ती तुम्ही 10 मिनिटं 11 मिनिटं करू शकता किंवा एक माळ करू शकता. तसेच लक्ष्मीचं मंत्र ओम श्रीम श्रीये नमः. लक्ष्मी मातेचं मंत्र ओम श्रीम श्रीये नमः एक माळ करू शकता. लक्ष्मी मातेचं बीज मंत्र श्रीम 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 ह्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. तसेच भगवान विष्णूला माता लक्ष्मी सेवा केल्या माता लक्ष्मीची आपण सेवा करत असतो तेव्हा भगवान विष्णूची पण सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे. जर फक्त आपण माता लक्ष्मीची सेवा केली, भगवान विष्णूची सेवा केली नाही, तर माता लक्ष्मी आपल्याकडे जास्त वेळ टिकत नाही. म्हणून आपल्या माता लक्ष्मी आकर्षित होण्यासाठी आणि ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूची व्यंकटेश्वर स्तोत्र, श्री व्यंकटेश्वर स्तोत्र, त्याच्याबरोबर व्यंकटेश्वरमध्ये भगवान विष्णूचं मंत्र, विष्णू सहस्त्रनाम ह्याचं पण आपल्याला पाठ तेवढंच करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम पाठ करा किंवा व्यंकटेश्वर स्तोत्र पाठ करा. संस्कृतमध्ये भेटून जाईल तुम्हाला, मराठीमध्ये पण भेटून जाईल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचं एक माळ जप करा किंवा 16 वेळेस करा. लक्ष्मी गायत्री मंत्र: ओम महालक्ष्मीचे विद्मे विष्णुपत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हे 16 वेळेस म्हणा. विष्णू गायत्री मंत्र: ओम नारायणाय विद्मे वासुदेवाय धीमे तन्नो विष्णू प्रचोदयात हे मंत्र 16 वेळेस म्हणा. आपल्यामुळे धन प्राप्तीसाठी कुबेर मंत्र: ओम वैश्वनाय स्वाहा. ओम श्रीम ओम ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्री वित्तेश्वराय नमः ह्या मंत्राचं 16 वेळेस किंवा एक माळ करू शकता. ह्या जे मंत्र आहेत, स्तोत्र आहेत, हे धनप्राप्तीसाठी आहेत आणि पौर्णिमा हे धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण ही सेवा करू शकता. तसेच आपल्या घरामध्ये खूप काही वाईट शक्तीच आहे. घरामध्ये नजरदोष लागलेला आहे. आपल्या मनासारखं काही घडत नाही, सारखं कटकट भांडणं होत असेल तर एक दिवा घ्यायचा आहे. एका वातीचे 2 वाती करायचे आहेत आणि त्या वातीमध्ये दिव्यामध्ये शुद्ध तुपाचा दिवा टाकायचा, तूप टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे 10-12 पिवळ्या मोहऱ्या टाकायच्या आहेत आणि ते दिवा प्रज्वलित करायचा आहे. एका प्लेटमध्ये घेऊन जसं आपण आरती करतो त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये पूर्ण दाखवायचं आहे व पूर्ण दाखवून आपल्या घरातली सगळी नकारात्मकता, सगळी कटकट बाहेर निघून जात आहे अशी मनामध्ये भावना आणि कल्पना घ्यायचं आहे आणि ते दिवा पूर्ण घरामध्ये दाखवल्यानंतर फक्त आपलं टॉयलेट बाथरूम सोडून देऊन पूर्ण आपल्या घराच्या एरियामध्ये दाखवायचं आहे आणि ते फिरवताना घरामध्ये तो दिवा फिरवत असताना आपले दार खिडक्या सगळे खुल्लं ठेवायचे आहेत आणि हे संध्याकाळी दिवा लागणीच्या वेळेस म्हणजे 7च्या आधी आपल्याला करायचं आहे. पौर्णिमा हे 7 पर्यंतच आहे. तर उद्या आपल्या घरामध्ये आपल्या घरातली नकारात्मकता कटकटी जाण्यासाठी हा दिवा लावायचा आहे. त्या दिव्या मग लावून झाल्यानंतर आपल्या मुख्य उंबऱ्यावरती हा दिवा ठेवायचा आहे आणि दिवा शांत होईपर्यंत थोडा दरवाजा आपण खुल्लं ठेवू शकता, म्हणजे उघडं ठेवू शकता. हा दिवा जर मध्येच विझला तर तो दिवा पूर्ण ती तूप संपेपर्यंत दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी ते शांत झाल्यानंतर त्याच्यातली जे काही ती काळेकी झालेली आहे म्हणजे राख आणि ज्या मोहऱ्या आपण टाकलेल्या आहेत त्या मोहऱ्या आपण डस्टबिनमध्ये टाकून द्यायचा आहे. दिवा जर आपण पितळाचा घेतला असेल तर स्वच्छ त्याला धुवून आपण ते वापरू शकता आणि मातीचा घेतला असेल तर तुम्ही मातीचा घरामध्ये वापरत असेल तर त्याला पण तुम्ही वापरू शकता. जर दिवा तुम्ही पिठाचा घेतला असेल तर पिठासहित ते आपण डस्टबिनमध्ये ते टाकून द्यायचं आहे. ते आपल्या घरातली नकारात्मकता, सगळी काही दुःख, दारिद्र्य आणि घरातली कटकट निघून जावं म्हणून आपण हे पौर्णिमेला, अमावस्याला, अष्टमीला हे उपाय आपण करत असतो. खूप काही आपल्या घरामध्ये सारखं नजरदोषचं आपल्याला जर जाणवत असेल तर असा तुम्ही 40 दिवसाची ही सेवा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही शनिवार, मंगळवार आणि पौर्णिमा, अमावस्या करू शकता किंवा 11 पौर्णिमा किंवा 11 अमावस्या किंवा 11 अष्टमी अशा प्रकारे तुम्ही केलं तरीही पण चालेल.
आणि 40 दिवसाची पण सेवा तुम्ही करू शकता. तुमच्या यथाशक्ती कसं करू शकता ते तुमच्यावर आहे. काही मंत्रस्तोत्र काही बोलायचं नाही. आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा लावून पूर्ण घर पूर्ण दाखवून ते नेऊन उंबऱ्यावर ठेवायचं आहे. तर ह्या छोटीशी माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.